नोव्हेंबर 2024 महाराष्ट्र विधानसभा युती आघाडी भाकीत या घटना घडणार। स्त्रीवर्ग, कलाकार, लेखक, साहित्यिकांना मान सन्मान, मोठे पद। शेअर मार्केट कोसळेल, स्फोटाच्या घटना, हिंसा, जाळपोळ, मोठे अपघात, घातपात, भूकंप यामधून मोठी हानी होण्याची शक्यता राहील। अटीतटीची लढत होऊन सत्ताधारी महायुतीला पुन्हा सत्ता मिळण्याची दाट शक्यता राहील, परंतु विरोधी आघाडीच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात लक्षणीय वाढ संभवते। 16 नोव्हेंबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये कन्या लग्न उदित असून मेष राशीत कृत्तिका नक्षत्रात पौर्णिमा होत आहे। लग्नस्थानी केतू, सप्तमात राहू नेपच्यून, चतुर्थात शुक्र, तृतीयात बुध व भाग्यस्थानी गुरु, षष्ठात शनी, पंचमात प्लुटो व लाभस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती आहे। एकूण ग्रहस्थितीचा विचार करता या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका मोठ्या गोंधळात पार पडणार आहेत। निवडणूक निकालाचा अचूक अंदाज यावेळेस येणार नाही। टीव्ही चॅनल किंवा राजकीय तज्ञांचे अंदाज या वेळेला चुकतील। सत्तेमधील महायुती व विरोधातील महाविकास आघाडी यांच्या निवडून येणाऱ्या जागांमध्ये कमी फरक राहील। अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता राहील। पुढील काळात होणारी रवी गुरु प्रतियोग तसेच लग्नेश, दशमेश बुध यांचा गुरुशी होणारा प्रतियोग सत्ताधारी पक्षाला दिलासा देणारा असू शकणार आहे। या कुंडलीमध्ये रवी हर्षल प्रतियोग व चंद्र हर्षल युती आहे। यामुळे नोव्हेंबर महिन्याला राजकीय क्षेत्रात अनपेक्षित व धक्कादायक घडामोडी शक्य आहेत। पक्षांतर व बंडखोरी सर्व प्रमुख पक्षांमध्ये दिसून येईल। मोठे पक्ष फुटतील। या जोडीला राहू नेपच्यून केंद्रस्थानी असल्यामुळे मोठ्या नाट्यमय घडामोडी शक्य आहेत। विश्वासघाताचे राजकारण अनुभवास येईल। कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अचूक अंदाज बांधणे यावेळेस कठीण राहील। तसेच युती आघाडीमध्ये मित्र पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण राहील। बंडखोरीमुळे प्रमुख उमेदवारांची धास्ती वाढेल। गुरु शुक्राचा अन्योयोग विरोधी पक्षाची ताकद वाढविणारा राहील। 2019च्या तुलनेत विरोधी पक्षाला मोठे यश मिळेल। सत्ताधारी आघाडीच्या जागा 2019च्या तुलनेत घटण्याची शक्यता आहे। मात्र भाग्यस्थानातील बुध गुरु प्रतियोग व रवीचा गुरुशी होणारा प्रतियोग सत्ताधारी महायुतीला पुन्हा सत्तेवर बसवण्यासाठी उपयुक्त राहील। मात्र दोन्ही युती व आघाडीमध्ये अटीतटीची लढत होऊन निवडून येणाऱ्या जागांमध्ये खूप कमी फरक राहील। कन्या राशीतील केतू व षष्ठातील शनी विरोधी पक्षासाठी प्रतिकूल राहू शकतो। लाभस्थानातून मंगळ प्लुटो प्रतियोग व शनी मंगळ षडाष्टक योग मोठी हिंसा घडवणारा राहील। स्फोटाच्या घटना, हिंसा, जाळपोळ, अतिरेकी कारवाया व युद्धासारखी स्थिती या ग्रहयोगामुळे संभवते। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस, मिलिटरीला सतर्क राहावे लागेल। काश्मीर, उत्तर भारतात मोठी हिंसा संभवते। सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण होईल। शेजारील राष्ट्रांमध्ये आणीबाणीसारखी स्थिती निर्माण होईल। हिंसा व स्फोटक घटना संभवते। रशिया युक्रेन युद्ध या काळात पेटण्याची शक्यता राहील। प्रमुख देशांवर युद्धाचे सावट जमा होईल। अतिरेकी संघटना या वेळेला सक्रिय होतील। अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान मोठी हिंसा होण्याची शक्यता राहील। राष्ट्रप्रमुख, प्रमुख नेते, महत्वाच्या व्यक्तींवर हल्ले होतील। पोलीस, मिलिटरीवर हल्ले होतील। या योगामुळे मोठे अपघात, आगीच्या दुर्घटना, रेल्वे, विमान दुर्घटना, भूकंप, वादळे या प्रकारच्या आपत्तीमधून मोठी हानी होण्याची शक्यता राहील। अनेक देश राज्यांमध्ये सत्तापालट होऊन मोठी हिंसा होण्याची शक्यता राहील। शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड या काळात होण्याची शक्यता आहे। खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल राहील। मोठ्या स्पर्धा अर्धवट होतील। खेळाडूंना अपघात, घातपात देखील या काळात संभवतात। या उलट स्त्रीवर्ग व कलाकारांसाठी हा काळ उत्तम राहील। कलाकारांचा मान सन्मान होईल। स्त्री कलाकारांना मोठ्या पदावर संधी मिळेल। लेखक, साहित्यिक यांचा देखील गौरव या काळात होईल।
धार्मिक सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतील. देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल होतील. रुपयाचे देखील मूल्य या वेळेला वाढेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.